पौष्टिक खिमटी. पूरक आहारामध्ये जेवण असणे मुख्य आहे. जसे खिमटी जी बाजरी, मका, तांदूळ यांनी बनवली जाते. खिमटीचे मिश्रण जाडसर असावे, कारण चमच्याने बाळाला भरवले जाऊ शकते. खिमटीमध्ये जास्त पाणी टाकल्यास बाळाचे पोट लवकर भरणार आणि त्याला आवश्यक ऊर्जा आणि पोषक घटक मिळणार नाही. केवळ खिमटीने तुमच्या बाळाला सर्व पोषक घटकांची पूर्तता होणार नाही. 1 चमचा वनस्पती तेल मिसळल्यास ऊर्जेचे घटक वाढू शकतात. हे विशेषतः त्या बाळांसाठी गरजेचे आहे ज्यामध्ये ऊर्जा शक्ती कमी आहे किंवा ज्या बाळांचे वजन कमी आहे. नेहमी मिळणारे फळं जसे केळी, संत्री, नाशपती यांना कुस्करून खिमटीमध्ये टाकू शकतो. हे खूप महत्त्वाचे आहे की बाळाला जास्तीत जास्त फळे, भाज्या खाऊ घालू शकतो, कारण यामध्ये विटामिन आणि खनिज तत्व मिसळलेले असतात. हे दुसऱ्या खाद्यपदार्थांमध्ये नसतात. या व्यतिरिक्त जास्त पौष्टिक बनवण्यासाठी खिमटीमध्ये बारीक केलेले शेंगदाणे टाकू शकतात. जर तुम्हाला खिमटी पातळ बनवायची असेल तर त्यामध्ये आईचे दूध किंवा गाईचे दूध टाकू शकतात. यामुळे प्रोटीनची मात्रा वाढते. दुधाचे थोडेसे प्रमाण वाढविल्याने खनिज तत्वांची पचनक्षमता कमी होत नाही.